नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले सकाळचे 7:30 बघा, आणि आज मी तुम्हाला काय दाखवते चला. तर हे आहे बघा सकाळचं वातावरण, किती छान अशा चिमण्या बसलेल्या आहे बघा. आणि सकाळी मस्त ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ शकतो. तर ही आहे बघा आमच्या घराच्या पाठीमागची जागा, म्हणजे बघा इकडं आपलं घर आहे आणि इकडं आहे झाडं. तर आज आमच्या मोगऱ्याला किती सुंदर फुलं आले, दाखवतो सोनू तुम्हाला. दाखव सोनू. तर बघू शकता ताई, किती छान फुलं आले. वेली मोगरा आहे हा, आणि वरती ते उभे केले तर 2-3 हार होईल त्याची. बघा मस्त फुलं लागलेले, पाऊस पडला तेव्हापासून ते बघा. आणि त्याच्याच बाजूला बेलाचं पण झाड आहे बघा, तर ते पण किती फ्रेश आहे आणि किती छान असा बेल आलेला आहे त्याला. तर आज आहे सोमवार, म्हटलं सोमवार निमित्त. तर हे बघा किती सुंदर मोगऱ्याची फुलं तोडले सोनूनी. तर तो म्हणे मम्मी आज सोमवार आहे, तर मी छान असा बेल वाहत होतो. म्हटलं चल आपण ताईसोबत बी आपलं बेलाचं झाड आणि मोगऱ्याचं झाड शेअर करू, किती छान येतं. तर असं आहे बघा ताई, मस्त. म्हणजे पावसाळ्यामध्येच इतकं फ्रेश असतं ते, उन्हाळ्यामध्ये खूप घाण बसते बेलाच्या झाडावर. पण आज पाऊस पडला ना तर एकदम छान. आता श्रावण महिन्यामध्ये तर इतकं बेल येतो त्याला, म्हणजे आम्ही दुसरीकडून आम्हाला बेल आणायचं कामच राहत नाही, याचाच आम्हाला 108 बेल होऊन जातो बघा. तर सोनू छान असा 11 बेलपत्ते तोडणार होता आणि मोगऱ्याचे फुलं. तो म्हणे मी माझी फुलं आणि पत्ते तोडतो आणि देवाला ठेवून मी माझ्या अभ्यासाला बसतो. तर त्याला म्हटलं ठीक आहे चालेल. तर तो छान असे बेलपत्ते तोडतोय बघा. तुमच्याकडं पण आहे का झाड, कमेंट करून नक्की सांगा आमच्यासारखं. तर आता पण इथं खूप अडचण आहे बघा, तर अडचण वगैरे काढून घेणार आहे आम्ही इथली, आणि फक्त छान असं मोगऱ्याचं आणि बेलाचं झाड ठेवणार आहे. बाकी सगळं मोकळं करून घेणार आहे. तर सिटीमध्ये, म्हणजे मी जेव्हा सिटीत राहत होते तेव्हा श्रावण महिन्यामध्ये विकत बेल वाहत होते घेऊन, म्हणजे 10 रुपयाला, 20 रुपयाला, 30 रुपयाला असं पाऊच राहायचं. आणि त्याच्यामध्ये पण एवढं फ्रेश बेल येत नव्हता बघा ताई. काही बोसकेच पडलेले, काही खराब, काही 2 पानाचे, काही 3 पानाचे, काही 4 पानाचे, जे असेल ते सगळे व्यवस्थित करून नंतर देवाला वाहावा लागत होता बघा. आणि घरचा असल्यामुळं कधी माणूस जातं आणि पटकन तोडून आणतं बघा. तर माणसाच्या घरी प्रत्येक झाड पाहिजे. तर आमच्या इथले वेली मोगऱ्याची फुलं आणि बेल कसं वाटलं म्हणा, तू कमेंट करून सांगा. तर तिथं अडचण असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही बघा. आता हे जे बिनकामाचे झाड आहे ते आम्ही काढून टाकणारे पाठीमागचे, फक्त फुलाचे आणि सीताफळाचं झाड ठेवणार आहे तिथं. तर असं आहे बघा. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आपल्या वाड्याच्या बाजूला लगेच इकडे विहीर आहे बघा, खाली दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामुळं हे बघा, त्याच्यामुळं आपण इथं वाड्याचं जे काम होतं, वाड्याच्या समोर आपण चुलीची रूम करणार होतो, ते कॅन्सल झालेलं आहे आणि आपण आता साईडला काम करतोय. तर अले वे तसं मग बोलू दे ना. बाळ, त्यांना म्हणा बाळ पण म्हणता येतं म्हणा, मला बाळ म्हणून दाखव बरं बेटा, बाळ म्हण. तर बिना आंघोळीची स्टिक्का लावून घेते बघा समू, सोनू संघ पूजा झाल्याच्या नंतर. आणि आज काही आमच्याकडे पाऊस पडलेला नाही येतही, त्याच्यामुळं बरीच मेथी पण जळलेली बघा. तर बघू शकता, जिथं विरळ दिसतीये, कमी दिसतीये, ती सगळी जळालेली मेथी आहे. आणि समोर जी दिसती तुम्हाला छान अशी दाट आहे बघा. तर पूर्ण तर काही जळणार नाही, थोडीफार येईल बघा. काल छान असं फटकार आलं होतं एक, त्याने भरपूर आधार झाला. वदाड पण पडलेले, वदाड म्हणजे हे बघा, पाऊस पडल्यासारखंच ओल्लं राहतं पूर्ण. सकाळी तर चाललो आता आम्ही चिचाखाली. वा वा वा, आता छान बरं का, मस्त झाली आपली मेथी, बघू शकता. पण अर्ध्याच्या वरती तरी जळाली बघा ताई, हे बघा. छान आता भाजीसारखी झाली, आपण खुडून पण नेऊ शकतो मेथीला, बघू शकता. जाऊ दे आता, जी जळाली ती जळाली, पण जी येईल ती पण बरीच महाग जाणार आहे, कारण की मार्केटला 20-30 रुपयाला गड्डी चाललेली आहे. तर अर्धी तरी मेथी येईल बघा याच्यामधली. तर अशी दिसतंय आपलं मेथीचं वावरतंय. आता तुषार लावून ठेवलेलं आहे, पण पाणी नसल्यामुळं काही चालू केलेलं नाही आहे. तर ते पण काढून टाकू आता, एक 5-6 दिवसामध्ये आपली मेथी येते काढायला. छान असं ऊन पडलं बघा, कवळं मस्त सकाळी. आणि इकडं बघा किती गवत वगैरे झालेलं आहे आपल्या इथं सगळं.
त्याच्यावर तणनाशक मारावं लागेल, त्याच्यानंतर होईल स्वच्छ, कारण की काढण्याची काही हिंमत नाही आहे. हराळी वगैरे असती बघा, आणि छान आहे बघा, अशी छान हराळ असती मस्त गणपतीला वायाला. बघू शकता किती सुंदर दिसते, फ्रेश फ्रेश. आणि इकडं चालू आहे बघा आपल्या 2 रूमचं काम. आपण जी एक रूम इकडं काढणार होतो ती कॅन्सल झालेली आहे, आणि इकडं आपल्याला एक दुकान आणि एक रूम काढायची आहे. त्याच्यासाठी असे गड्डे वगैरे करून ठेवलेले बघा. मी काही जास्त जवळ जाणार नाही, समूह आहे माझ्यासोबत त्याच्यामुळं. तर इकडं कॉलमसाठी गड्डे खणलेले आणि माती या साईडला टाकलेली बघा ताई. आता आजपासून इथं कॉलम वगैरे टाकायचं काम चालू होऊन जाणार आहे. तर इकडे छान अशा 2 रूमा काढणार आहे, एक छान चुलीसाठी. तर आपण दरवाजा समोरच्या हॉलची, जी समोरची रूम आहे आपली मालाची, त्याच्यातून दरवाजा काढतोय अलीकडे यायला. तर दिसेनच तुम्हाला आता समोर कसं कसं बांधकाम होत होतं. सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर केली सोनूनी पूजा बघा. इकडं अशी छान बेल वगैरे वाळलेलं आहे, आणि मोगऱ्याचे आणि जास्वंदाचे फुलं ठेवून अशी मस्त पूजा झाली बघा त्याची. आणि इकडं बघू शकता इकडं चालू आहे सोनूचा अभ्यास. त्यांनी पूजा वगैरे केली आणि इकडं करतोय अभ्यास. आणि आज केलेली आपण आंबट चुक्याची भाजी है ना ते. हा, आलूची चटणी, दोडक्याची चटणी, आलूची चटणी, दोडक्याची चटणी याच्यात ठेवली बघा. तर कोरडं आहे, कारण की पतली भाजी असल्यावर आमच्या घरी कोरडी तोंडी लावायला लागते. आणि आलूची चटणी सोनूच्या डब्यासाठी केलेली आहे. इकडे झालेला आहे सोनूचा डब्बा भरून. आता बॉटल भरली की सोनू चालला शाळेत. आता समूला मी छान असं दूध पाजते, कारण की तिला लागलेली भूक. आम्ही तिकडे नेलो होतो, तो तोंडात बोट घालत होती बघा. तर चला 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 चला, ममम खातीन तू, ममम खातीन समू. मी चोरून मेथीची भाजी आणायला चालले होते बघा ताई, कारण की संध्याकाळी म्हटलं छान आपली मेथीची भाजी करू. कशी थोडी छोटी तर 2-3 वेळेस खाणं होईल. मोठीची वाट बघितली तर एकाच दिवशी भाजीवाला येऊन उपटून घेऊन जाईन आणि आम्हाला की भाजी राहणार नाही समू. पण समू मी थोडंसं पुढं आले लगेच उठली, तर सीताने आणून दिली मला. तर सीतानं माझ्याकडे आणून दिली बघा, ती उठली. तर आता आम्ही चाललो भाजी उपटायला. आता समू पण मला छान भाजी उपटू लागणार आहे, तर दाखवते तुम्हाला. जिथं थोडीशी मोठी भाजी आहे ना तिथून उपटते बघा. कारण की माहिती का ताई, एवढी भारी भाजी जमली होती आमची. सारखं भाजीकडेच बघत राहा वाटतं बघा, कारण की पाणी नसताना ती बरीच आली. तर पाणी असता तर किती छान आली असती बघा. तर बघू आपण जिथं छान आहे ना तिथून घेऊ मस्त कवळी. तर इकडं बसली बघा आपली समूली, आणि मी आता तर इकडं बसली बघा आपली समूली. ए समू, पटपट भाजी उपट, आपल्याला भाजी न्यायची पिशवी भरून, उपट पटपट. तर तिने पाणी पण पिलं नाही बघा, झोपेतून उठली डायरेक्ट माझ्याकडेच आलेली आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त टाईमपास करणार नाही, पटपट भाजी उपटते आणि नेते. तर जिथं चांगली आहे भाजी, किडकी वगैरे नाही, तिथली उपटणार आहे बघा. तर हे बघू शकता ताई, किती छान अशी लाल कोराची भाजी आहे. आणि आता मंडीमध्ये 30-40 रुपयाला गड्डी आहे. लय अवघड आहे रे बाबा, पाण्याशिवाय काही खरं नाही. पाणी जर असतात तर हीच गड्डी 20 रुपयाला 15 रुपयाला अशी असती. पाण्यामुळं सगळी महाग आहे. बिना पाण्याची बी भाजी तुम्हाला किती कवळी दिसत असेल बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि कीड काहीच नाही त्याच्यावर, फक्त एकदा फवारणी केलेली, जास्त नाही. आणि वरच्या पाण्यावरच आलेली ती. तुषार ज्या दिवशी लावलं त्या दिवशी घंटाभर तुषार चालवलं, आणि नंतर लगेच आमचं तुषार म्हणजे विहिरीचं पाणीच संपून गेलं. त्याच्यामुळे तुषार बंद करून टाकावं लागलं, नाहीतर मग थोडीफार जास्त आली असती. तर हे बघा, एवढी घेतली, अजून थोडीशी घेतली की लगेच 10 रुपयाची गड्डी तयार होती बघा. पण मी घरची त्याच्यामुळे जास्त नेणार आहे. तरी थल्ली संपली. आता दुसरीकडे शोधते मी कुठं छान आहे अजून. समू तू बस बेटा, मी बघते. हां मी भाजी बघते, तू खेळ. ठीक आहे, बसती ना. ए समडे समू. तर इकडं जाऊ आपण, जिथं छान आहे तिथं मोठी जिथं दिसतीये तिथली उपटणार आहे बघा मी. मला ही पण छान दिसती बघा, हे बघा मस्त. ही पण इथं पण थोडीशी उपटून घेते. मस्त कोरडी बी करू आम्ही आणि पतली बी करू, अशी मोठी गड्डी नेते. सोनूच्या पप्पाला कोरडी मेथीची भाजी खूप आवडती बघा ताई. आणि काय होतं, महाग असल्यामुळं आम्ही काही जास्त मोठी आणत नाही. 1 ते 2 म्हणजे 2 गड्ड्या जास्तीत जास्त. तर एखादी कोरडी करतो आणि एखादी रश्याची करत असतो. पण आहे घरची, तर आता थोडी शिल्लकच नेते मी. आणि छान कोरडी बी करू आणि मस्त पातळ शेंगदाण्यामध्ये बी करू.
तर आता सकाळी करू कोरडी, पण आता संध्याकाळी तर शेंगदाणे लावूनच करणार आहे मी. शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसण मस्त लागते. काय बेटा, काय ग पिलू, उपटू दे ना भाजी. आहे बघ ना, छान गड्डी झाली बघा, मस्त. अजून घेते. कोणाच्या वावरामध्ये एक काडी उपटायचा लाग नसतो, स्वतःच असलं की माणूस मस्त नेतं बघा. काय झालं का समू, काय झालं राजा? समूला पण लय छान वाटतंय बघा, ती शेतात येऊन बसली तर तिला पण खूप आवडतं शेत, माती खेळायला मिळते त्याच्यामुळं. घरी एक डायरेक्ट कोंडूनच राहतं लेकरू. बाहेर आलं की मस्त खेळतं, पण काय करा, माती तोंडात घालते त्याच्यामुळे तिला आम्ही शेतात आणत नसतो जास्त. घरी पण भरपूर काम राहतं, घरचेच काम आटपत नाही. ओ बेटा, काय ग, कोण दिसलं तुला? इथली पण आता संपली बघा, खूप छोटी छोटी. इथं पण भाजी थोडीशीच. ओ बेटा, काय म्हणते राजा? हो तू उपट, मी इकडची उपटते, मी इकडं बघते. हा थोडीशी चांगली आहे का, कुठं कुठं तिथली घेते. हा इथली घेते थोडीशी. हो हो बेटा थांब. आणखी एक 7-8 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये येते बघा ही भाजी उपटायला. 8 दिवसात आपण 2-4 वेळेस उपटून नेऊ शकतो. म्हणजे थोडी छोटी पण असली तर आपण घरच्यासाठी नेऊ शकतो. म्हणजे खायला आलेली ती, पण मग मोठी झाली की थोडी गड्डी पटकन बांधता येते ना, आणि कमी भाजीमध्ये मोठी गड्डी बसते. अशी खूप भाजी लागते. तेव्हा एक गड्डी होती. तर हे बघा इकडं दाखवते सगळं उपटल्यावर मी तुम्हाला, कुडून कशी घेतली. तर मोठी दिसत नाही आता जास्त, तर पुढं बघावं. समोर बघू का? काय समू, मी भाजी घेते ना बेटा, तू खेळ ना, सांडू नको ना बेटा. हे बघा इथं आणून ठेवली. एक गड्डी तर झाली, आणखी एक गड्डी घेते मी. समूला खेळू देते तिचं मोकळं मस्त. इथं पण छान आहे बघा, मस्त उपटते. याच्यासोबत बाजरीच्या भाकर पण खूप छान लागतं बघा ताई. मेथीची भाजी, बाजरीची भाकर मस्त गरम गरम तर खूप सुंदर लागते. पण आमच्याकडे काही नाही आहे. ए समू येऊ नको बेटा, इकडं नको येऊ. चल 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 चल, मी घेते तुला. चल 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 चल. चालू आहे ताई भाजी उपटण्याचं काम, आणि समूचं चालू आहे माझ्या पाठीमागं एवढ्या दगडात याच्यात फिरायचं. ते बघा कशी येऊ राहिली, तिला काही कळू राहिलं. खाली भाजी गिजी सगळं तुडत ताडत. चाल लवकर माझ्यासोबत, बस झाली भाजी, आपण एवढीच घेऊ. तर इकडे घेतली मी एकच गड्डी घेतली बघा ताई, आणि जाते मी आता घरी. आम्ही मायले की चाललो आता एक गड्डी घरी घेऊन. आणि सकाळी जे कॉलम दाखवले होते मी तुम्हाला, गड्डे खणलेले कॉलमचे, तिथं कॉलम उभा केले ते दाखवते चला. तर अशा इकडे छान 2 रूमांच्या काढणार आहे आपण. तर त्याचे कॉलम उभा आहे बघा असे. आज सगळे कॉलम उभा झाले, उद्या मस्त कॉलम भरणार आहे ते. तर आता पटपट काम चालू आहे आपलं, लवकरच काम होईल आणि लवकरच आपण याच्यामध्ये राहायला येऊ. आणि आमच्या शेतातली मेथीची भाजी आवडली का ते पण सांगा. तर अशी आहे बघा, आज छान मेथीची भाजी करणार आहे आम्ही. आणि आजचा ब्लॉग छोटाच होता. आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ताई, आज सोनूचे पप्पा गेलेले जालन्याला, कारण की सोनूच्या पप्पाचा पण फोन हरवला होता. त्यांनी पण फोन घेतला, त्यांचा फोन दाखवणच मी तुम्हाला लवकर. आणि माझा पण फोन घेऊन तसाच पडलेला होता. तर ते म्हणे दोन्ही फोनमध्ये चॅनल ओपन करायचे आम्हाला परत. तर काही अडचणी वगैरे येतात. आमचे ओळखीचे ओमदादा आहे, त्यांचे पण व्हिडिओ असतात बघा जालन्याचे ते. तर त्यांच्याकडे गेलेले सोनूचे पप्पा आज चॅनल ओपन करायला. तर उद्यापासून खरंच माझ्या फोनमध्येच व्हिडिओ येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि रोज आमच्या व्हिडिओला छान लाईक आणि कमेंट करत जा. आणि चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही मायले की, कारण की आम्हीच जास्त दिसतो त्याच्यामध्ये. तर असं आहे बघा, अशी छान मेथी आपली. तर आपला ब्लॉग इथं संपवते मी. धन्यवाद. बाय बाय बाय. समू पण छान बोलायला लागली बघा ताई आता, मस्त बाय म्हटली हो ताई. तर तिनं बाय म्हटल्यानंतर मी काही बोलत नाही, आता ब्लॉग संपवते.